मदत करा, जिथं लागेल तिथं तुम्ही जा, शेवटच्या बांधवापर्यंत पोहोचा. काय सांगाल महाराष्ट्र सैनिकांना? नाही, मी आता जे आंदोलन बघतोय, मला वाटतं ते जे मराठा बांधव आहेत, आपले भगिनी आहेत, ते मला वाटतं 1-2 दिवसाची तयारी करून आलेले. त्यांचं तिकडे खाणं संपलंय, पाणी संपलंय, त्यांचे औषधं संपली असतील. तर मला वाटतं की शेवटी ते कुठूनही आले असे तरी आपले आहेत, मुंबईत आलेत, त्यांना कुठेही एकटं नको वाटायला, ही आमची भावना आहे. आणि मला वाटतं की कुठेतरी आम्ही त्यांची मदत करूच, आता आजपासून चालूच केली. राज ठाकरेंवर जे आहे त्याचा जरांगेंकडून टीका देखील करण्यात आली. फडणवीसांच्या सोबत जाण्यावरून टीका जी आहे ती करण्यात आलेली आहे. कोणासोबत गेले? सोबत कुठे, कधी गेलो? लोकसभेला पाठिंबा दिला. तुमच्या विरोधात आमची भूमिका आमची आहे. त्याच्यावर लोकांच्या टीका असतील तर आम्ही उत्तर देऊ, त्याला बांधील नाही होत. आमची टीका शेवटी आमची जी भूमिका आहे ती बदलली नाही आहे. की शेवटी हे जे आले ते पनवेलला येऊन मागच्या वेळेला परत गेलेले ना, बरोबर ना? मग त्यांना काय आश्वासन दिलं गेलं तेव्हा की ते परतले, आणि आता का आलेत? तर ज्यांनी जे आश्वासन दिलं त्यांना विचारायला नको का की तुम्ही कोणाला मूर्ख बनवताय? आमची भूमिका अजूनही स्पष्ट आहे. पण मला वाटतं की तिकडे शेवटी जी लोक आहेत त्यांना याच्या मागचं राजकारण कळत नाही, आणि त्यांचं जेवण, अन्न पाणी संपलंय, त्याच्यामुळे ते पोचलं पाहिजे त्यांच्यापर्यंत, ही आमची भूमिका आहे. आंदोलनाकडे तुम्ही कसं बघता? कारण 14 दिवस वर्किंग डे आहे, लोकलवर परिणाम होते, बीकेसी मध्ये आंदोलक दिसत आहेत, वेगवेगळ्या रस्त्यावर आंदोलक दिसत आहेत, आझाद मैदानावर परवानगी होती, त्याचं स्वरूप तीव्र होतं. ते मला वाटतं सरकारने बघावं. याचं उत्तर मला वाटतं सरकारने द्यावं, कारण मुंबईच्या लोकांना पण त्रास होतोय, आणि ते पण जी लोक आलेत ते त्यांची एक मागणी घेऊन आलेत. त्याच्यामुळे ह्याचं मला वाटतं लवकरात लवकर उत्तर सरकारने द्यावं. शोधत नाही असा आरोप होतो. मग ते तुम्हाला काय वाटतं? आणि मला सांगा, तुम्हाला टेक्निकली काय वाटतं? हे आंदोलन म्हणजे मागणी करतायत ती टेक्निकली देऊ शकता? तुम्ही दरवेळेला आमच्या खांद्यावर बंदूक ठेवून तुम्ही चालवता. तुम्हाला टेक्निकली काय वाटतं? सरकारने सोल्युशन काढतो असं आंदोलकांना म्हटल्यानंतर ती भूमिका सरकारने घेतली पाहिजे. मला वाटतं की ह्या वेळेला तुम्ही आलायत तर मला वाटतं जे काय उत्तर आहे ते घेऊन तुम्ही परत जा. जे तुमचं म्हणजे सरकार देईल, जे जर दिलं तुम्हाला आरक्षण तर ते कुठे मिळणार आहे? कारण शेवटी आपल्याला ते रोजगारात आणि शिक्षणात लागणार आहे. ते कसं मिळणार आहे ह्याचं उत्तर तुम्ही घेऊन जा. आश्वासन घेऊन केले जात आहेत की सामाजिक तेढ निर्माण करतायत. नाही, मला वाटतं ते आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. मला वाटत नाही की त्यांची पण इच्छा असेल की मुंबईत किंवा महाराष्ट्रात काही कुठच्याही प्रकारची काही काय बोलतो आपण त्याला, की वाईट काय अनुचित काय घडेल. त्याच्यामुळे मला वाटतं की आपले मुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतील.